उंदीर पकडण्यासाठी मनी मावशीने एक युक्ती शोधून काढली। एक दिवस मनी मावशीने आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या या सगळ्या उंदरांना बोलावलं आणि म्हटलं, मित्रांनो, मी इतके दिवस तुम्हाला खूप त्रास देत होते, पण आता मला त्याचं फार वाईट वाटतंय। आता तुम्ही सर्वांनी आनंदात राहावं असं मला वाटतं। माझं फक्त एकच मागणं आहे, रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही सर्वांनी एका ओळीत येऊन मला नमस्ते म्हणायचं आणि निघून जायचं। बस एवढंच। उंदरांनी आनंदाने हे मान्य केलं। मनी मावशी रोज एका सिंहासनावर बसायची। सगळे उंदीर एका ओळीत तिच्यासमोर यायचे आणि सलाम करून निघून जायचे। जो उंदीर ओळीच्या शेवटी असायचा त्याला ती झडप घालून पकडायची। बाकीच्या उंदरांना काही पत्ताच लागायचा नाही। उंदरांच्या या टोळीत अंबू आणि शंभू नावाची दोन हुशार उंदीर पण होते। त्यांच्या लक्षात आलं की उंदरांची संख्या कमी कमी होत चालली आहे। दोघांनी मिळून एक बेत आखला। अंबूने रांगेत पहिल्या जागेवर उभं राहायचं आणि शंभूनं रांगेत शेवटच्या जागी जायचं असं त्यांनी ठरवलं। सगळ्यात पुढे असलेल्या अंबूने मागे वळून मोठ्याने विचारलं, शंभू तू कुठे आहेस? शंभूने लगेच उत्तर दिलं, अंबू मी इथेच आहे। अशा प्रकारे ते चालताना एकमेकांना हाका मारत जाऊ लागले। मनी मावशीला त्या दिवशी काहीच करता आलं नाही। तिने जर रांगेतला शेवटचा उंदीर पकडला असता तर तिचा डाव सगळ्यांनाच कळाला असता। त्या दिवशी मांजरी उपाशीच राहिली, तिला झोपही आली नाही। मांजरीने विचार केला, आजचा प्रकार चुकून झाला असेल, उद्या मात्र काही झालं तरी मी शेवटचा उंदीर पकडणारच। दुसऱ्या दिवशी शंभू रांगेत सर्वात पुढे उभा राहिला आणि अंबू रांगेच्या शेवटी। एकमेकांना हाका मारतच ते रांगेत चालत राहिले। त्या दिवशी पण तिला उंदीर पकडता आलाच नाही। आणखी एक दिवस वाट पाहूया असा विचार करून मनी मावशीने आपला राग आवरला। त्या रात्री अंबू आणि शंभूने आपल्या बरोबरच्या सगळ्या उंदरांना सावध राहायला सांगितलं। मनी मावशीच्या चेहऱ्यावर थोडा जरी राग दिसला तरी लगेच पळून जा। दुसऱ्या दिवशी परत सगळे उंदीर रांगेने निघाले। नेहमीप्रमाणेच अंबूने हाक मारली, शंभू तू कुठे आहेस? बस आता मात्र मनी मावशीचा राग अनावर झाला। तिने उंदरावर एकदमच झडप घातली। उंदीर तर आधीपासूनच तयार होते, ते असे थोडेच फसणार होते। विजेच्या वेगानं पळाले आणि लपून बसले। मनी मावशी मात्र आपलेच दात ओठ खात बसून राहिली। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा।